A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। बोगस मीटर वाढीव वीज बिल विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ढोल बजाव आंदोलन। अधीक्षक अभियंता यांना दिले निवेदन। बोगस मीटर तसेच वाढीव वीज बिल विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेतकरी सेनेच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर सोमवार रोजी महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। तसेच या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर नमूद करण्यात आले आहे की जिल्ह्याभरामध्ये विविध कंपन्यांमार्फत शासनाचा कोणताही GR नसताना डिजिटल मीटर बसवण्याचे काम सुरू आहे। सदर कंपन्यांच्या विरोधात लोकांच्या सदर मीटर बोगस असल्याच्या तक्रारी येत आहेत आणि यामुळे लोकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहेत, ज्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक होत आहे। यामुळे सदर कंपन्यांवर तात्काळ आर्थिक फसवणूक आणि पिळवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे। ज्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या बोगस कंपन्यांसोबत हातमिळवणी करून यांना हे बोगस मीटर बसवण्यामध्ये मदत केली, त्यांच्यावर देखील तात्काळ चौकशी करून कारवाई करावी। बसविण्यात आलेले बोगस मीटर तात्काळ बदलण्याच्या कामात सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर शिवसेना उभाटा शेतकरी सेनेचे मराठवाडा प्रदेश संघटक वसीम देशमुख, आलिम खतीव, डॉक्टर जुनेद देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, तालुका अध्यक्ष भानुदास जाधव, संतोष देवकर, गणेश देशमुख, आनंदराव जगताप, पराग आडकिने, गणेश गावंडे, सय्यद इसाक जागीरदार, अजहर देशमुख, शेख महमूद, तौफिक हाशमी, वसीम बेग, रहीम देशमुख, शेख मोईन, जुनेद पठाण, फेरोज कुरेशी, जुबेर पठाण, शेख गुड्डूधार, रफीक बागवान, अजहर कुरेशी, डॉक्टर शेख तौफिक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। मलाच ऐकूय ना, त्यांना कधी ऐकूया भैऱ्या लोकायला, सगळे भैरे आहेत ते। शिवसेनेचा अरे चोट्या महावितरणचं करायचं काय? अरे चोट्या अधिकाऱ्याचं करायचं काय? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। महाराज की अरे जोरात द्या ना रे। छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेनेचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऐका आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनो, गोड बोलणाऱ्यांना ऐकलं तुम्ही, आता मला ऐका जरा। आजचं शेवटचं आंदोलन आहे ढोल बजाव, याच्यानंतर तुमचे ढुंगण फोडो आंदोलन होणार आहे, हे लक्षात घ्या। आणि तुम्हाला संदेश भाऊनं सांगितलंय, संदेश भाऊनं सांगितलंय आम्हाला गुन्हे वगैरे नवीन नाहीत। किती गुन्हे दाखल करा तुम्ही, करून करून काय करणार? तुमच्याजवळ 353 पेक्षा दुसरी मोठी कलमच नाही आमच्यासाठी। आता आतंकवादी तर नाहीच आम्ही, हो, महाराष्ट्रातलेच हो, मराठी माणसंच हो, इथलेच हो, आमच्या 5 पिढ्या इथल्याच येतात। साहेब अधिकारी लोक पोलीसवाले बी हसायले, त्याला माहिती आहे खरं बोलायला, पण नाही लाज आहे त्याचा, काय करता येत नाही, ड्युटी आहे त्याची। या महावितरणचा एवढी मुजोर महावितरण 50 वर्षात कधी झाली नाही, 50 वर्षात। आणि चव्हाण साहेब जेव्हापासून आले, चव्हाण साहेब स्वतः आजारी असल्यामुळे पूर्ण महावितरण आजारी करून टाकली त्या। चव्हाण साहेबांना मी नम्र विनंती करतो, साहेब तुमचं वय झालं, तुम्हाला वर्कलोड सहन होत नाही, तुम्ही आता स्वेच्छेनं रिझाईन घ्या, VRS घ्या, घरी जा, मस्त लेकरा बाळासोबत मस्त एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी बंगला घ्या आणि आराम करा। कारण मरणाचे पैसे कमवलेले आहेत तुम्ही, पैसे खूप आहेत तुमच्याजवळ, पैशाला घाटा नाही। काय 2-4 चोट्टे तुम्ही ठेकेदार ठेवले हाताखाली आणि त्याला हाताखाली घेऊन तुम्ही पूर्ण जिल्ह्याची सत्यानाश करून टाकला तुम्ही।
आता मीटर बसवण्याचं काम सुरू आहे आपलं, ज्याच्यासाठी आज आंदोलन होत आहे त्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीटरचं. यांच्याकडे कोणताही शासनाचा GR परिपत्रक नाही की मीटर बदला म्हणून. असेल तर दाखवा आम्हाला तुमच्याकडे कोणतं परिपत्रक आहे, कोणत्या परिपत्रकानुसार आणि कोणत्या शासन आदेशानुसार तुम्ही हे मीटर बदलायलेत. कोणता आदेश नाही. कोणत्या तरी भामत्या कंपन्या आल्या, 650 रुपयाचं मीटर आहे ते, 650 रुपयाचं. 10,000 10,000 रुपयाचे आता मेसेज येणार आहेत. सगळ्यांना ऐकून घ्या सगळेजण, 10,000 10,000 रुपयाचे मेसेज येणार आहेत तुम्हाला हे मीटर बदलण्यासाठी. आणि मीटर बदलण्यासाठी त्या घरमालकाची, त्या कंझ्युमरची परवानगी लागते लिखित. शिवसेनेचे तळाडीचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संदेशभाई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज MSCB या ठिकाणी आम्ही बुंबाबुंब आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे. खरोखरच या ठिकाणी ग्राहकाची एक प्रकारची लूट या MSCBच्या माध्यमातून आणि या मुजोर अधिकाऱ्याच्या विरोधात हे आजचं जन आंदोलन या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी मी तालुक्याचे तालुका प्रमुख आनंदरावजी जगताप यांना विनंती आहे की आपण 2 शब्द या ठिकाणी बोलण्याची. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या महावितरण कंपनीच्या कार्यालयावरती हा मोर्चा या ठिकाणी आंदोलन, ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. याचं एकच कारण आहे की या महावितरणच्या अधिकाऱ्याने बोगस गुत्तेदारांना हातात धरून आणि बोगस मीटर या ठिकाणी गोरगरिबांच्या घरावरती बसवले आणि अवैध बिल या ठिकाणी त्यांना येत आहे. त्यांच्याकडे मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्याला अवैधरित्या लाईन पुरवली जाते, परंतु गोरगरिबाच्या घरावरती दररोजच्या दररोज 8 दिवसाला एक नवीन मीटर कुठलं तरी आणून बसवायचं आणि अवैध बिल या ठिकाणी त्यांना द्यायचं, असा प्रकार या ठिकाणी चालू आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही शिवसेनेच्या वतीनं हा या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे. या मोर्चाचं नेतृत्व या महाराष्ट्र शिवसेना किसान प्रदेश सचिव आमचे वसीमभाई देशमुख आहेत, आमचे संदेशरावजी देशमुख आहेत आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. देशमुख, संदेश भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी होत आहे. आपल्याला सगळ्याला माहीत असेल, याच्या अगोदर 3 वेळेस या महिन्यामध्ये 3 वेळेस आपण आंदोलन या ठिकाणी केलं, पण कुठल्याही प्रकारचा चव्हाण साहेब बिमारीचं फक्त तेवढं कारण सांगतात, कुठलंही काम करायला तयार नाही. आज आमच्या शेनगाव तालुक्यामध्ये पानकणगाव 33 KVला आपण रिसोर्टमधून लाईन आणली होती. रिसोर्टमधून लाईन आणली, आम्ही आंदोलन केलं, सगळं केलं, लाईन मिळाली, 33 KV चालू झाली. पण आज या गुत्तेदारांनी तिथला साहेब एकही पोल किंवा तार त्या ठिकाणी ठेवलं नाही. आज आम्हाला हिंगोलीहून लाईन गेलेली जी होती तीच लाईन मिळते. शेतकऱ्यांना लाईन मिळत नाही, DP मिळत नाही, परंतु ठेकेदारांना पैसे दिल्यानंतर ते DP तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घरी आणून देतात. हा प्रकार थांबला पाहिजे. या अनुषंगानं शिवसेनेच्या वतीनं आंदोलन चालू आहे. आज मीटर बसवत आहे, कालच 2 महिन्या अगोदर मीटर बसवले, पुन्हा काढायचे, पुन्हा बसवायचे. हा भूतंड तो ग्राहकावर बसत आहे. ढोल बजाव आंदोलनाचे आमचे नेते वसीमभाई देशमुख, संदेशभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी आज हे ढोल बजाव आंदोलन आयोजित केलेलं आहे. खरं म्हणजे हे आंदोलन करण्याची वेळ का आली, ज्यावेळेस आपण कायदेशीर मार्गानं किंवा निवेदन देऊन किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटून ज्यावेळेस आपण एखादं काम सांगतो आणि तो अधिकारी तो ऐकत नाही, त्यावेळेस त्याची कान उघडणी करण्यासाठी कुठंतरी आपल्याला या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आयोजित करावं लागलं. आपण पाहिलं आज या MSCBची परिस्थिती काय आहे. आम्ही आताच चव्हाण साहेबाला भेटून आलो की आमच्याकडे काही जिंतूरहून लाईट आहे आणि रामेश्वर असेल, साळणा असेल, रुपूर असेल, औंढा तालुक्यातला काही अर्धा भाग हा जिंतूरून सप्लाय आहे. आणि आज किमान दिवसभरात त्या ठिकाणी 100 वेळेस एका दिवसभरात लाईट जात असेल आणि एकदा जर संध्याकाळी लाईट गेली तर 2 दिवस ती येत नाही. त्यांना आता विचारलं, साहेब याच्यावर काय करता येईल आपल्याला जेणेकरून आम्हाला त्याचा पुरवठा व्यवस्थित होईल. नाही म्हणले, आपल्याला किमान 2 वर्षे ते दुरुस्त करायला लागतील. पानकणेरगावला काहीतरी दुसरे एक 32 KV व्हायले आणि ती झाल्यानंतर आपल्याला ती लाईन दुरुस्त करता येईल. संदेश यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या ढोल बजाव आंदोलनाच्या निमित्तानं आज या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर आपण हा मोर्चा आणलेला आहे. परंतु भैया, मी तुम्हाला सांगतो, या विभागानं सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचं एवढं कंबरडं मोडलेलं आहे की त्याची सांगताही
कमी आहे आणि त्याची भरपाई होणार नाही. कारण ऐन उन्हाळ्याच्या अति महत्त्वाच्या भिजवण्याच्या वेळेस हे लोक सरळ सरळ यांच्या 33 KV वरून किंवा यांच्या सबस्टेशनहून डायरेक्ट मीटरची लाईन बंद करतात, शेतकऱ्याची लाईन बंद करतात आणि वसुली चालू करतात. आणि या वसुलीच्या माध्यमातून म्हणजे हे एक प्रकारची गुंडगिरी हे या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये, या आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये चालवतात. कारण यांच्या एका लाईनमॅनच्या पाठीमागं 2 प्रायव्हेट काम करणारे माणसं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक डीपीवर, प्रत्येक खांबावर आहेत आणि त्यांना त्यांचे वेगळे पैसे देऊन शेतकऱ्यांना स्वतःचं काम करून घ्यावं लागते. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. तुम्हाला बसवायचा अधिकार नाही. ग्राहकांची संमती घेतल्याशिवाय तुम्हाला तो मीटर बसवण्याचा अधिकार नाही, बरं का. तरी सुद्धा त्यांनी बसवलंय. म्हणजे हुकुमशाही आहे का? लोकशाही की हुकुमशाही आहे? हे मीटर तात्काळ तुम्ही रद्द करा, तात्काळ तुम्ही काढून टाका. जर तुम्ही ते काढत नसाल तर आम्हाला ते काढून रस्त्यावर फेकावं लागतील, त्याच्यावर बुलडोजर चालवावं लागेल. हे मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. ढोल बजाव आंदोलनाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलो आहोत. वशिमभाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन प्राथमिक स्वरूपाचं आम्ही करत आहोत. MSCBचे अधिकारी ऐकायलेत का? पण पोलीसच ऐकाय, पोलीस काय लाईनमॅन थोडी आहेत. संघटनेला रोखाल असं जर वाटत असेल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे. मी वशिमभाईला सुद्धा सांगितलं होतं आपण आंदोलन करायचं, निवेदनच द्यायचं नाही. पण वशिमभाई जरा शेतकरी सेनेचे पदाधिकारी असल्यामुळे ते म्हणले आपण जरा कायद्यानं करू. याला कायद्याची भाषा या लोकांना कळणारच नाही. आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन केलंय. याच्यानंतरच्या काळात जर या 8-10 दिवसात निर्णय नाही लागला तर आम्ही निश्चितच अधिकाऱ्याच्या कानपाटात वाजवल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील. पोलीस प्रशासनाने ही गोष्ट नोट करून घ्यावी. गुन्हे काय आमच्यासाठी नवीन नाहीत आणि आमचे काय मटक्या गुटक्याचे गुन्हे नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्याचे, सर्वसामान्य नगरवासियांचे गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहोत. कधी जाग येणार या हरामखोर अधिकाऱ्यांना? कधी जाग येणार या संबंधित दलालाला? परिस्थिती काय करून ठेवली या जिल्ह्याची? आजूबाजूच्या जिल्ह्याकडे जरा बघा. हमेशा निमित्त करायचं की मी बिमार आहे, मरणार बाबा. नाही तर ड्युटी सोडून जायला लोक कामाला आहेत. काय संबंध आहे त्या गोष्टीचा? आज या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मटेरियलच्या नावाखाली या ठिकाणी लूट चालू आहे. लोकांची संमती असल्याशिवाय मीटर बसवता येत नाहीत आणि तुम्ही दादागिरी करून मीटर बसवायले, लोकांना वेठीस धरायले. तुम्ही या ठिकाणी आमच्या काही मुस्लिम बांधवांना धमक्या द्यायले. हे पहा, कोणाच्या जर केसाला जर धक्का लागला आणि तुम्ही जर धमक्या देत असाल तर आम्ही तुम्हाला सडक उपाय करून सोडल्याशिवाय राहणार नाही.